नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, देशामध्ये 2024 साल अतिशय महत्त्वाचे. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं भव्य असं मंदिर साकारते, उभं राहते आणि त्याच दिवशी 12:30च्या दरम्यान रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींच्या हस्ते होणार आहे. हा मोठा सोहळा अतिशय देशातल्या लोकांसाठी एक आदरभाव, सन्मानभाव आणि उत्साहदर्शक आणि सनातनी परंपरा, भारतीय परंपरा जपणारा एक सणच दिवाळी, दसरा आपल्या देशामध्ये साजरा होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टीची दखल देशातली लोक नक्कीच घेतील असं आपण अपेक्षा करूया. कारण प्रभू श्रीरामांचा जो काही वनवास, मग राजा दशरथा आणि महाराणी कैकेयी यांच्या आदेशाने आणि यांच्या वचनाची पूर्ती करण्यासाठी प्रभू श्रीराम 14 वर्ष वनवासात गेले. तो वनवास संपला आणि जे काही 500-600 वर्षापूर्वी जे काही आक्रांता बाबर असेल, मीर असेल यांच्याकडून जे काही मंदिर रामाचं पाडलं गेलं, त्यात तिथं मस्जिद झाली. जे 1500 साल ते जवळजवळ आता 2024 म्हणजे 550 ते 600 वर्षापूर्वी राम मंदिर पाडून इथं मस्जिद बांधण्यात आली. आणि ही जी काही म्हणजे संत 1400-1500 सालापर्यंत जे काही आपल्याकडं सनातन किंवा ऋषी मुनी हे जे सगळ्या आपण भारतीय परंपरा जपत आलो, त्यानंतर जे काही मुघलांनी आपल्यावर आक्रमण केलं, आपल्या देशातले अनेक मंदिरं उद्ध्वस्त करून तिथं मस्जिदी बांधल्या. त्यातलीच ही एक महत्त्वाची, अतिशय महत्त्वाची जे काही मंदिर पाडून तिचं जी काही विवादित ढाचा तयार केला, ह्या गोष्टीची आपल्याला गुलामीची आपण कालखंड आहे, या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपण 600 वर्ष या गुलामीतून बाहेर पडू शकलो नाही. म्हणजे मुघलांची गुलामी असेल, मुघलांच्या नंतर आपण 150-200 वर्ष आपण इंग्रजांची पण गुलामी केली आणि आजही आपण गुलामीच्याच कालखंडात जगतोय. म्हणजे आता 2014 पर्यंत सुद्धा आपण इंग्रज मानसिकता किंवा मुघल मानसिकतेतून बाहेर सुद्धा पडलो नाही असं म्हणायला काही हरकत नाही. कारण 2014 पर्यंत या राम मंदिराच्या बाबतीत असा कुणी सुद्धा कुणी म्हणत नव्हतं. राम मंदिराचं जे काही हालचाल किंवा राम मंदिराची जी काही जो न्याय सुप्रीम कोर्टाने दिला, हा 2014च्या नंतर हालचाली चालू झाल्या मोठ्या प्रमाणात. आणि त्याच्या अगोदर बाकी राम मंदिर होऊ नये याच्यासाठीच जे काही आपले राजकीय पक्ष असतील किंवा समाज बांधव असतील किंवा अन्य इतर ज्या काही समाजकंटक असतील, त्यांच्याकडून राम मंदिराचं काम होऊच नये आणि राम मंदिर कधीच या देशामध्ये होऊ नये अशा प्रकारची कल्पना सुद्धा लोक करत होते. आणि 2014च्या नंतर सुद्धा अनेक अडथळे, अनेक लोकांनी या यज्ञामध्ये विघ्न आणण्याचं काम केलं. ज्या प्रकारे ऋषीमुनी, साधू संत जुन्या काळी जे काही जंगलामध्ये असतील किंवा कुठल्या आश्रमात असतील किंवा राजांच्या दरबारी असतील, जे काही याग करायचे, त्यावेळेस सुद्धा राक्षस त्याच्यामध्ये विघ्न आणण्याचं काम करायचे. अनेक वेळा यज्ञ उधळले जायचे. त्याच प्रकारे भारतामध्ये सुद्धा अनेक विघ्न संतोषी लोक आहे
आणि त्यांनी सुद्धा राम मंदिराचं काम होऊ नये याच्यासाठी अनेक विघ्न आणण्याचं काम केलं. मग काँग्रेसचे अनेक नेते असतील किंवा काँग्रेस पार्टीने ते हलफनामाच लिहून दिला होता कोर्टामध्ये की राम हे काल्पनिक पात्र आहे, राम असा काही कुणी जन्मालाच आला नाही, अशा प्रकारचं हेटाळणी करणारं हलफनामा सुद्धा काँग्रेसने लिहून दिला होता. आणि बाकी जे काही समाजवादी पक्ष असतील किंवा जे काही पुरोगामी असतील, जे काही अर्बन नक्सल असतील, जे पाकिस्तान परत असतील, त्यांना तर रामाचं मंदिर नकोच होतं. अगदी केजरीवाल आम आदमी पार्टी सुद्धा या पक्षाची लाईन होती की इथं राम मंदिराच्या ऐवजी एखादा दवाखाना व्हावा, एखादी शिक्षण संस्था व्हावी, शाळा व्हावी. चांगली गोष्ट आहे, दवाखाना झाला पाहिजे, शाळा झाली पाहिजे, पण शाळा करण्यासाठी किंवा दवाखाना करण्यासाठी रामाची जन्मभूमी कशाला पाहिजे? ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्र जन्माला आले अशा ठिकाणी रामाचंच मंदिर झालं पाहिजे की दवाखान्याला जागा नाही, देशामध्ये शाळा करण्यासाठी जागा नाही, इथं कशाला म्हणजे ह्या गोष्टीचं सुद्धा लोकांना भान राहिलं नाही. कुठली लाज लज्जा नाही, काही बोलायचं. कुठल्या धर्माची आपण बोलतोय? आपल्या कोणाच्या आस्थेचा प्रश्न आहे. आज 80 कोटीच्या समाजाच्या बाबतीत आपण इतक्या खालच्या पातळीवर आपण जेव्हा बोलतो तेव्हा या लोकांनी अजून सुद्धा गुलामीच्या मानसिकतेतून बाहेर पडलेत की काय की नाही पडले असंच आपल्याला लक्षात येतं. कारण आता हे 2024 मध्ये याचं उद्घाटन होते आणि त्या उद्घाटनाच्या नंतर सुद्धा आपण किती गुलामीतून बाहेर पडलोय, किती पडणार आहे. कारण मानसिकता आपली प्रत्येकाची अशीच आहे की आपण कधी कधी आपण लोकांच्या चर्चेमधून ऐकत असतो की इंग्रज चांगले होते, इंग्रजांचं राज्य चांगलं होतं, हे फलानं होतं, इंग्रज असे होते, इंग्रज तसे होते. अरे इंग्रज काय चांगले होते, काय नाही चांगले होते हा प्रश्न सोडा. तुम्ही तुमचा स्वाभिमान किती दिवस गहाण ठेवणार आहे? तुम्ही स्वतःचं असं काही निर्माण करणार आहेत का नाही? साधं नरेंद्र मोदींनी नवीन संसद बांधली तरी ती लोकांना भावली नाही. त्यावरून सुद्धा लोकांनी अनेक राजकारण केलं. म्हणजे इंग्रजांनी बांधलेल्या संसदेतच तुम्हाला देशाचा कारभार करायचंय, स्वतःनी असं स्वतःचं काही घरच बांधायचं नाही, दुसऱ्याच्या घरात राहून काम करायचं. ही मानसिकता गुलामीची आहे. यातून नरेंद्र मोदींनी देशाला बाहेर काढण्याचं काम केलंय. किंवा एखादी फॅक्टरी नवीन उभी राहिली, एखादा कारखाना देशात नवीन उभा राहिला, किंवा आपल्या देशामध्ये नरेंद्र मोदींनी काहीतरी क्रांती केली तर लोकांनी सांगायचं नको नको नको, हे तर देशाचं आहे, हे तर भारताचं आहे, मला तर जपानचं पाहिजे, मी तर अमेरिकेचं वापरतोय, मी इस्रायलचं वापरतोय, मी रशियाचं वापरतोय, मला चीनचं चालेल, पण मेड इन इंडिया, मेक इन इंडियाचं चालणार नाही. ही मानसिकता महत्वाची आहे. याच्यात मधून जे काही लोक आज आत्मनिर्भरतेकडे जाण्याचं जे काही लोकांनी ठरवले की देश आत्मनिर्भरतेकडे गेला पाहिजे, लोकांनी भारतामध्ये बनवलेली वस्तूच वापरली पाहिजे. परदेशातून आणलेल्या वस्तूवर टॅक्स द्यावा लागतो, त्याला आपल्याला जास्तचे पैसे मोजावे लागतात. त्याचा आपल्याला फायदा काय होतो? आपल्याच देशामध्ये बनवलेली वस्तू आपण त्याची हेटाळणी करायची आणि परदेशी वस्तू वापरायच्या. तर मग आपल्या ज्या काही जे आपले युवक असतील, आपले तरुण उद्योजक असतील, त्यांना याचा फायदा काय मिळणार? त्याच्यामुळं हे जे काही पंतप्रधान मोदींनी आत्मनिर्भरतेचा जो काही नारा दिलाय किंवा जे काही मेक इंडिया, मेक इन इंडिया, या सगळ्या गोष्टी, ज्या गोष्टी भारतातच निर्माण करायच्या आणि भारतातल्याच लोकांनी त्याचा वापर करायचा, त्यातून उद्योग तयार होतील, उद्योजक तयार होतील, रोजगार तयार होतील
लोकांचं याच्यामधून अर्थार्जन होईल, लोकांचा फायदा होईल आणि लोकांचं उत्पन्न वाढेल. अशा प्रकारची जी काही जेव्हा पंतप्रधान मोदी काही गोष्टी सांगत असतात याचा सुद्धा देशाने विचार केला पाहिजे. आता साधं राम मंदिर, आता लोकांनी म्हणायचं राम मंदिर बांधल्यावर काय लोकांचा फायदा आहे. आता राम मंदिरातून फायदा आस्थेचा तर नक्कीच होईल की देशामध्ये जे काही भगवान श्री रामचंद्र जन्माला आले त्यांच्या जन्मभूमीमध्ये राम मंदिर नाही, ही अतिशय शर्मेची बाब होती. त्यामुळे ती गोष्ट होणं अतिशय गरजेचं होतं. पण रामाच्या मंदिरातून लोकांना काय फायदा होणार आहे तो सुद्धा महत्वाचा आहे. याच्यामध्ये रोज जेव्हा हे मंदिर खुलं होईल 22 जानेवारीच्या नंतर, तेव्हा या अयोध्येमध्ये रोज 1 लाखापेक्षा जास्त लोक दर्शनासाठी येणार आहे. त्याच्यासाठी रेल्वे गाड्या लागतील, त्याच्यासाठी विमान सेवा लागेल. अनेक देशाचे लोक परदेशातून सुद्धा राम मंदिराचं दर्शन घेण्यासाठी येईल. इथं असलेल्या हॉटेल व्यवसाय वाढतील. इथं असलेल्या सगळे जे काही व्यवसाय असतील, मग बस असेल, रेल्वे असेल, विमान सेवा असेल किंवा छोटे मोठे उद्योग व्यवसाय करणारे जे काही स्टॉल्स असतील, मग हार असतील, फुलं असतील, लोकांना देवाच्या मूर्त्या असतील, पर्यटन स्थळ म्हणून या विभागाचा जो काही विकास होईल आणि इथं असलेल्या लोकांना त्याचा जे काही रोजगार मिळेल, त्यांचा आर्थिक त्यांचं विकास होईल. या सगळ्या गोष्टींमधून देशाची अर्थव्यवस्था सुद्धा पाहिली जाते. म्हणजे आज समजा विमानतळ उभं राहिलं, या विमानतळावर रोज जर 100 विमानं उतरले तर त्या सगळ्या गोष्टीचा देशाला फायदा होईल. रेल्वे चालू झाल्या तर रेल्वेचं उत्पन्न वाढेल किंवा बस सेवा मोठ्या प्रमाणात सुरू झाली तर बसच्या उत्पन्नात वाढ होईल आणि खाजगी बस असतील, टॅक्स्या असतील, ट्रॅव्हल्स असतील, या सगळ्या गोष्टी या आर्थिक विकासाकडे जातील. याच्यातून लोकांना रोजगार निर्माण होईल आणि देशाचा फायदा होईल, देशाचा ग्रोथ होईल, GDP वाढेल. या सगळ्या गोष्टीचा विचार हे पुरोगामी, हे नक्सली आणि देशाविरुद्ध ज्यांना वावडे की देशाचा विकास झाला नाही पाहिजे, देश नेहमी गुलामीच्या मानसिकतेतून, जोखाडातून बाहेरच आला नाही पाहिजे, या मानसिकतेत लोक राम मंदिराचा किंवा राम मंदिर होऊ नये अशा प्रकारचं जे काही यांच्या मानसिकतेतून बाहेर येत नाही आणि त्याला हे काँग्रेस, त्याला समाजवादी किंवा हे जे काही लालू प्रसाद सारखे जे काही हिंदू विरोधी लोक, हिंदू भारतीय संस्कृतीच्या विरोधात असलेले लोक नेहमी विरोध करत असतात. पण या सगळ्या गोष्टींचा विचार लोकांनी आणि नरेंद्र मोदींनी सुद्धा केलेला आहे आणि नरेंद्र मोदींच्या आव्हानाला लोक मानतात. अनेक वेळा सिद्ध झाले की नरेंद्र मोदींनी एखादं आव्हान केलं तर लोक ऐकत असतात. आता पण नरेंद्र मोदींनी आव्हान केले की 22 जानेवारीला रात्रीच्या वेळेस आपण रामज्योती सर्वांनी 2 तास घरामध्ये लावायची आहे. त्याच्यासाठी फार मोठ्या प्रमाणात आव्हान देशाच्या पंतप्रधानांनी केलेले आणि लोक ते पाळतील. देश आता गुलामीत राहिलेला नाही, देश आता गुलामीतून बाहेर पडतोय आणि ही जबाबदारी सर्व देशाची आहे. देशाने ती पाळली पाहिजे आणि देशाने आपल्या देशात आपण उत्पन्न करायचं आणि आपल्याच देशात ते तयार झालेलंच प्रोडक्ट आपण वापरायचं. परदेशातून आलेल्या वस्तू वापरल्याच नाही पाहिजे. जर आपल्या देशामध्ये जर चांगल्या उत्पन्न होत असतील किंवा चांगलं प्रोडक्ट तयार होत असतील तर आपल्या देशाचंच आपण अर्थार्जन वाढवलं पाहिजे, आपला देशाचा ग्रोथ वाढवला पाहिजे. हेच यातून जी काही गुलामीच्या मानसिकतेतून आपण जे बाहेर पडतोय 2014 पासून जी काही सुरुवात झाली, यामध्ये आता 2024 पासून अजून वाढ होईल आणि देश भारत हा प्रगती पथावर आणि विकसित देशाकडे 2047 पर्यंत वाटचाल करेल अशी खात्री आणि गॅरंटी
मोदींना पण आहे, लोकांना पाहिजे, आपण पण ठेवली पाहिजे. बघूया. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.